is an artist from Kolhapur, Maharashtra, working professionally since last 7 years. He is very spirited and demonstrative artist who desires to connect with people through his art. Prem achieved primary art skills like fundamentals of art, portraiture and anatomy from live models, character design, constructive figure drawing and imaginative compositions using varied mediums by self-practice. Live sketching of portraits has been his forte. He believes art is a combined effort of expressions like physical, emotional, intellectual and instinctual activities of a person that seem spiritual. He has created portraits and figurative compositions from present-day surrounding, life of working people and mythology. His primary medium is oil on canvas or linen. He also uses charcoal and soft pastels to create highly realistic monochrome and color portraits. He is majorly influenced by nature, deeply inspired by the five elements. He believes Impressionism is his style. For him, it is not just visual language, but he puts strong emotions connecting with subconscious into his art. His paintings are from Indian mythology, capturing intense emotions of the persona of Radha, Meera, Parshuram Avatar, and others. Prem conducts art workshops online and offline on fundamentals of drawing, portrait oil painting, and figurative oil paintings. For painting self-portraits, he creates a self-performance using suitable clothing and props, followed by painting on canvas, looking at his reflection in the mirror. He uses bold, speedy strokes to paint, applies bright hues, creating dramatic light effects. He participated in many workshops, art residencies, and group exhibitions. He is a state award winner in the year 2020, third winner of Florence Academy of Art, Italy's Summer Scholarship for Portraiture 2019, and received B.S. Kulkarni Award for Portrait 2019. He has also won a lot of competitions held by Hina Bhatt Art Ventures.
नमस्कार, मी प्रेम संजय आवळे. मी इचलकरंजीचा एक कलाकार आहे, चित्रकार. मी पेंटिंगचं शिक्षण वगैरे कुठे घेतलेलं नाही आहे. मी स्वतःच शिकत आलो आहे लहानपणापासून. आणि ह्याचं जे शिक्षण आहे ते मी स्वतःच घरी केलेलं आहे, पुस्तकांचा आणि अनुभव स्वतःचे आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असं स्वतः शिकत आलेलं आहे. ह्या पेंटिंगचं सांगायचं उद्देश असं म्हणजे की ह्या पेंटिंगमध्ये मी पोतराज हा विषय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या, मी ॲक्च्युली सेल्फ पोर्ट्रेट ह्या विषयावर मी एक सिरीज बनवतोय, ज्यात महाराष्ट्रातले जे वेगवेगळ्या जी लोक आहेत, म्हणजे आपले पारंपरिक जी त्यांच्यात सामाजिक हे आहेत, कम्युनिटीज आहेत, त्यांच्यावर मी पेंटिंग बनवायची एक सिरीज आहे. तर ही पोतराजाची मी पेंटिंग काढलेली आहे ह्या कॉम्पिटिशनमध्ये. आणि मला फक्त ह्याच्यात एन्जॉय करायचं होतं. म्हणजे हे पेंटिंग बनवताना जो काय माझा अवतार आहे, हे लुक आहे, हे सगळं मी स्वतःहून घरी बनवलेलं. हे त्याचा पोशाख पूर्ण, आणि त्या अवतारात, त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन हे पेंटिंग मी स्वतः काढलेलं आहे. दुसरं असं की हिना भट आर्ट व्हेंचर्स आणि हिना भट आर्ट फाउंडेशन ह्या वेगवेगळ्या आर्टिस्टसाठी, कलाकारांसाठी खूप वर्षांपासून कार्यरत आहेत. 2019 पासून त्यांनी ही संस्था अशी चालू केलेली आहे आणि वेगवेगळ्या आर्टिस्टसाठी खूप सपोर्ट करतात. इनफॅक्ट लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स वगैरे चालू होते आणि त्याच्यामुळं बऱ्याच आर्टिस्टना प्रोत्साहन मिळालं. आणि ह्या कॉम्पिटिशनचा आमचा उद्देश असा होता की सगळ्यांना माहीत असेल सेल्फ पोर्ट्रेट, सेल्फी लोक घेतात मोबाईलमधून, पण एक आर्टिस्ट स्वतः सेल्फी कसा काढतो हे ह्या उपक्रमाचा उद्देश होता. आणि ह्या आजच्या इव्हेंटमध्ये आज एकाच वेळी 3 इव्हेंट होते. कॉम्पिटिशन होतं, एक्झिबिशन होतं आणि मास्टर आर्टिस्टचे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा होते. तर ह्या सगळ्या ह्याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते हिना भट आर्ट व्हेंचर्स यांनी केलेलं आहे आणि हिना आर्ट फाउंडेशन. तर मी त्यांचा खूप ऋणी आहे, मला ह्याच्यामध्ये सहभागी करण्याची एक संधी दिल्याबद्दल. आणि मी त्यांना अशीच शुभेच्छा आणि आशा व्यक्त करतो की त्यांनी असेच भविष्यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स करावेत. थँक्यू.